हॅलो, सुप्रभात आणि गुड मॉर्निंग। तर आज आपण बघणार आहोत बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक। तर त्याला लागणारे साहित्य आहे, इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण नवीन तांदळांपासून बनवलेलं आहे आणि सोबतच तेवढंच मापाचं पाणी घेतलं आहे। मी 1 कप तांदळाचं पीठ आणि 1 कप पाणी घेतलं आहे। सोबतच तूप, 2 चमचे दूध, 1 चमचा चारोळी, अर्धा चमचा खसखस आणि सोबतच पाव चमचा वेलची पूड आणि 1 वाटी ओला नारळ आणि 1 वाटी गूळ घेतला आहे आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण बघणार आहोत मोदकाच्या सारणाची कृती। इथे आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण चारोळी आणि खसखस हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला। तर इथे आपण बघू शकता की तुपावरती खसखस आणि चारोळी अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। त्याचा रंग गोल्डन ब्राऊन असा झाला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यात ओला नारळ टाकणार आहोत। त्यालाही तुपावरती चांगलं गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचं आहे आपल्याला। ही सर्व कृती करताना आपण गॅसची फ्लेम एकदम मध्यम ठेवायची आहे, ना जास्त मोठी किंवा ना जास्त कमी व्हायला पाहिजे। तर इथे परतून घेऊन आपण बघू शकता की खोबरं, चारोळी आणि खसखस हे सर्व नीट भाजून घेतलं आहे। तर आपल्याला नंतर 1 वाटी गूळ टाकला आहे। नारळ आणि गुळाचं प्रमाण हे एक समान असलं पाहिजे। पुढे नारळ आणि गूळ हे सुद्धा आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जो गूळ आहे तो नीट वितळायला पाहिजे। तर इथे आपण बघू शकता की गूळ वितळायला चालू झालं आहे आणि ते सारण आहे ते जास्त शिजवायचे नाही आहे, नाहीतर ते एकदम चिकट किंवा घट्ट होऊ शकतं चिक्कीसारखं। आणि आपण सारणामध्ये ड्रायफ्रूटचा वापर सुद्धा करू शकतो। मी इथे फक्त खसखस आणि चारोळी घेतली आहे आणि शेवटी गॅस बंद करून आपल्याला वेलचीची पूड टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून थंड करायचे आहे। तर आपले मोदकाचे सारण तयार आहे। तर आता आपल्याला मोदकाच्या आवरणासाठी उकड काढून घ्यायची आहे। इथे 1 कप पाणी घेतलं आहे मी। पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण हे एक समान असलं पाहिजे। सोबतच 2 चमचे दूध टाकत आहे आणि 1 चमचा तूप आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रणाला एकदा उकळ आली की आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपण बघू शकता पाण्याला चांगली उकळ आली आहे। तर आपल्याला आता गॅस बंद करून आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं घाटळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पाणी आणि पीठ हे एकत्र होऊन मिक्स झालं पाहिजे। आणि लक्षात ठेवायचं, हे सर्व करताना गॅस बंद असला पाहिजे। तर इथे मी लाटणीच्या सहाय्याने घाटळून घेतलं आहे आणि हा मिश्रण आपण ढाकून ठेवायचे आहे 2 मिनिटांसाठी। आता त्याची चांगली वाफ गेल्यावरती आपण हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं। ही उकड गरम असल्यामुळे आपण वाटीच्या किंवा पेल्याच्या सहाय्याने मळून घ्यायची आहे आणि हे पीठ गरम असतानाच मळायचं आहे, नाहीतर थंड झालं तर ते नीट मळता नाही येणार किंवा फाटण्याची शक्यता आहे। आणि गरम सोसेल एवढं आपण हाताने नंतर मळून घेऊ शकतो। आता आपण बघू शकता हे पीठ अजून एकत्र आलेलं नाही आहे आणि थोडं थोडं पाणी आपण लावून त्याला पीठ एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। आणि एक टिप सांगते, हे पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आपण जेव्हा मळतो तेव्हा, जेणेकरून हाताला पीठ चिटकतही नाही आणि नंतर ते पीठ एकदम स्मूथ असं होऊन जातं। आता सर्व पीठ आपण एकजीव झालेलं आहे आणि त्यात थोडं थोडं तूप घालून हे पीठ 5 मिनिटासाठी तरी मळून घ्यायचं आहे। ह्याच्याने होतं असं की आवरण आहे ते एकदम सॉफ्ट असं होऊन जातं वाफवल्यावर। अशाच पारंपरिक आणि नवनवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण बघू शकता हे पीठ मळून तयार आहे। मऊसूत असे पीठ मळून झालेलं आहे आणि अशा प्रकारे असलं पाहिजे।
आता आपण बघूया की मोदक कसे वळायचे आहे। त्यासाठी आपण हाताला तूप घेऊन एक छोटासा गोळा उकळीचा घ्यायचा आहे। तर आधी मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने मोदक वळण्यासाठी दाखवत आहे। तर ह्या गोळ्याला आपण मधून वळण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि वळताना लक्षात ठेवायचे की आपण पारी बनवतो आहे ती सर्व बाजूने एक समान असली पाहिजे। अधूनमधून तुपाचा हात लावून वळून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता मी चाळणीला एक मऊसूत रुमाल घेतला आहे। तो कॉटनचाही असू शकतो किंवा आपण मखमलीचा कपडा सुद्धा घेऊ शकतो आणि तुम्ही मोदक पात्रातही उकडू शकता। तर इथे बघू शकता की आपली पारी ही तयार आहे वळून। तर इथे ही पारी सर्व बाजूंनी सेम अशी वळून घेतली आहे। तर अशा प्रकारे आपले आवरण रेडी आहे। तर आता इथे आपण बघू शकता की ही कळी आहे ती पहिल्याच वळणामध्ये चिटकत आहे आणि बसत आहे। आपण जे आधी पीठ मळून घेतलं होतं त्याच्यामुळे हे असे कळ्या नीट सुबक होत आहेत। इथे मी बोटांच्या सहाय्याने कळ्या उभारत आहे आणि पुढे मी 4 सोप्या पद्धतीनेही कळ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे। तर पुढे व्हिडिओ पाहत राहा। तर इथे आपले आवरण रेडी आहे। तर बघू शकता किती सुबक ह्या कळ्या झाल्या आहेत। आता ह्या आवरणाच्या हिशोबाने मी 1.5 चमचे सारण टाकत आहे। ह्याच्यामध्ये सारण जास्तही न झालं पाहिजे, त्याने मोदक फुटण्याचीही शक्यता आहे आणि जर सारण कमी झालं तर त्याच्यामध्ये फक्त पिठाची चव लागणार आणि सारणाची चव जराही नाही लागणार। ह्या कळ्या एकत्र करण्यासाठी अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या सहाय्याने त्या कळ्या एकत्र घेऊन त्यांना नीट एकसूत करायचं आहे आणि नंतर वरती जे एक्स्ट्रा पीठ येतं ते काढून टाकून मोदकावर एक टोकदार कळी यायला पाहिजे आणि मोदक तयार झाल्यावर दोन्ही हातांच्या सहाय्याने त्याला नीट फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून तो गोल असा दिसून येतो। तर इथे बघू शकता की आपला मोदक पारंपरिक पद्धतीने तयार आहे। तर मोदक वळून झाल्यावरती त्याला पाण्यात बुडवून चाळणीत ठेवायचा आहे जेणेकरून तो चिटकणार नाही। तर आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने मोदक कसा बनवायचा हे दाखवत आहे। ही एक पद्धत एकदम सोपी आहे। तर आपल्याला एक गोळा उकडीचा घ्यायचा आहे आणि त्याला नीट लाटून घ्यायचा आहे, पण लक्षात ठेवायचं की तो जाड किंवा पातळ नसला पाहिजे। तर इथे आपण बघू शकता की ही पारी आहे ती एकदम जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे। तर त्याला बोटांच्या सहाय्याने थोडंसं आपण लाटून घ्यायचं आणि या कळ्या सुद्धा हाताने वळून घ्यायच्या। त्या वाकड्या तुकड्या असल्या तरी चालतील। तर ह्या आपण कळ्या वळून घ्यायच्या आहेत। अजून कोणत्या नवीन रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे कळ्या बनवून रेडी आहे। आपण त्यात सारण भरून घेऊया। तर हे सारण भरून आपण बोटाच्या सहाय्यानेच आपण कळ्यांना एकत्रित करणार आहोत। तर ही होती पहिली पद्धत, जे आपण आवरण लाटून घेऊन त्याचा मोदक तयार केला। तर आपला हा दुसरा सोप्या पद्धतीचा मोदक तयार आहे। तर तिसरी ही पद्धत करण्यासाठी मी आवरण लाटून घेतलं आहे। या कळ्या काय अशा नीट नाही आहेत किंवा सुबक नाही आहेत तरीही चालतील। आपण त्या वेड्या वाकड्या बनवून त्यात सारण भरून घ्यायचं आहे आणि त्या कळ्यांना ही एकत्रित करून घ्यायचं आहे। नंतर तर थोड्याशा अशा वाकड्या झाल्या तरी चालतील। त्यांना नंतर आपण चमच्याच्या सहाय्याने आपण त्याला कळ्या देणार आहोत। तर या मोदकाला सुद्धा आपण बोटानेच कळी काढणार आहोत, पण त्यांच्या ज्या कळ्या आहेत त्या सुबक दिसण्यासाठी मी एक छोटा चमचा घेतला आहे आणि त्याच्या शेवटी
जे टोक आहे त्याने मी कळ्यांना सुबक असा आकार देत आहे, जेणेकरून तो मोदक आपण जसा का साच्यामधूनच बनवला आहे असा दिसून येतो. तर बघू शकता की हा मोदक किती सुंदर असा दिसत आहे, जेणेकरून तो मशीनमधूनच बनवला आहे. तर ही तिसरी सोपी पद्धत आहे ज्यांच्यासाठी ज्यांना पोळी नीट लाटता येत नाही किंवा त्यांची पोळी गोल होत नाही. तर ही नॉर्मली आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि नंतर त्याला वाटीच्या सहाय्याने आपण कापून घेणार आहोत. तर कापून झाल्यानंतर आपण नॉर्मली जसा मोदक बनवला तसाच बनवून घ्यायचा आहे. तर ह्या पोळीला सुद्धा आपण कळी देत आहोत हातानेच. इथे आपण बघू शकताय, आपण जरीही लाटून घेतली आहे किंवा हाताने सुद्धा पारी बनवली आहे तरी ते पीठ चिटकत नाही किंवा फाटत नाही आहे. त्याचं म्हणजे आहे की आपलं पीठ हे खूप चांगल्यापैकी मळलेलं होतं. तर इथे आपण सारण भरून घेत आहोत आणि नंतर सुद्धा त्याला एकत्र करून त्याला बोटांच्या सहाय्याने आपण एकत्र करूयात. आणि ह्या पद्धतीला सुद्धा आपण चमच्याच्या सहाय्याने वळून घेऊ शकता. आता आपण बघू शकता की आपली ही तिसरी सोपी पद्धत सुद्धा तयार आहे. तर चौथी पद्धत बनवण्यासाठी सुद्धा मी इथे आवरण तयार केलं आहे. तर जसं आजकाल मोमोजचा ट्रेंड चालू आहे, तर ह्या आवरणाला सुद्धा आपण मोमोजच्या कळ्यांसारखंच आपण वळत आहोत. म्हणजे एक कळी दुसऱ्याला जोडून आपण एक मोदकाला तयार करत आहोत. तर आपण बघू शकता की आपण हे मोदक कसा तयार केला आहे. हे आपण आवरण एकावर एक चिटकून आपण त्याचं आवरण रेडी केलं आहे आणि त्यात आपण सारण भरून घ्यायचं आहे आणि परत आपण बोटांच्याच सहाय्याने आपण त्या आवरणाला एकत्रित करणार आहोत व मोदकाला असं टोकदार एक कळी आपण सुबक दिसेल अशी देणार आहोत. तर हा मोदक बिगनर्ससाठी आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि लगेच तयार होतो. याला सुद्धा आपण चमच्याच्या सहाय्याने आकार देऊ शकता. आणि पुढे बघूयात की आपण मोदक कसे वाफवणार आहोत आणि किती वेळ वाफवणार आहोत. हे चौथी सोपी पद्धत सुद्धा तयार आहे. आणि अशा प्रकारे आपण हे 5 पद्धतीचे मोदक तयार करून दाखवले आहेत. तर आपण मोदक जेव्हा बनवतो ते ढाकण्यासाठीही आपण एक कॉटनचा किंवा मलमलचा कपडा घ्यायचा आहे. आणि अशाच प्रकारे मी मोदक तयार करून घेतले आहे आणि त्याच्यावर केसरचा एक तुकडा लावून घेत आहे, जेणेकरून त्याच्यावरती एक पिवळा रंग असा सुटेल. हे केसर आहे ते आपण वाफवण्याच्या आधीच लावून घ्यायचं आहे. आणि आता बघूयात की आपण कसं वाफवणार आहोत. इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम करून ठेवलं आहे आणि त्यावर जी चाळण आहे ती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती जे ताट आहे ते मोदकांना टच नाही व्हायला पाहिजे असं ठेवायचं. आणि हे मोदक आपण 9 ते 10 मिनटं हे वाफून घ्यायचे आहेत. आणि वाफून झाल्यावर सुद्धा ते उघडायचे नाही आहेत, की कमीत कमी आपल्याला 5 मिनिटांनी त्यांना उघडायचं आहे. आता आपण बघू शकता की हे आपण वाफवून 10 मिनिटं झाले आहेत आणि आता उघडून बघूयात की मोदक कसे झाले आहेत. आता आपण बघू शकता की हे मोदक छान असे दिसून येत आहेत. त्यांना एक अशी शाईन आहे आणि केसरने सुद्धा एक पिवळस रंग असा सोडलेला आहे. तर आपले हे मोदक उकडून तयार आहेत आणि बाप्पाचा नैवेद्य सुद्धा रेडी आहे.
उकडून झालेला आहे आणि हा किती छान दिसतोय। तर हा बघा मोदक किती मऊसूत आहे, आपण तोडताना सुद्धा दिसून येतो। आणि हा मोदक सर्व करताना त्याला मधून फोडून त्याच्यावरती तूप घालून खायला द्यायचा आहे।